DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यामध्ये असलेल्या पहलगामपासून अगदी 6 किलोमीटरवर असलेल्या बेलगाम व्हॅली या पर्यटन स्थळावर मंगळवारी दुपारी आतंकवाद्यांकडून भ्याड अतिरेकी हल्ला केला गेला। यामध्ये धर्म विचारून जवळपास 27 हिंदू पर्यटकांना गोळ्या झाडून ठार केलं गेलं। या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरामध्ये संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी सर्वच पक्षांकडून आंदोलने केली जात आहेत। दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असलेल्या दहशतवादी संघटना TRFनं घेतली आहे। दरम्यान याच हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाकिस्तानचा राष्ट्रध्वज आणि पंतप्रधानांच्या प्रतिमेला जोडे मारून पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलंय। दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी गेल्या 25 वर्षातील सर्वात मोठा भ्याड हल्ला असून आता देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन देशाची अखंडता टिकवण्यासाठी दहशतवादी संघटनांविरोधात लढा देण्याचं आवाहन केलंय। या आंदोलनामध्ये दिनकर पाटील, सलीम शेख, अंकुश पवार, सुदाम कोंबडे, सुजाता डेरे, सचिन सिन्हा, नितीन माळी, सत्यम खंडाळे, अर्चना जाधव, ज्योती शिंदे, आरती खिराडकर, गौरी सोनार, मिलिंद कांबळे, नितीन अहिरराव, अमित गांगुर्डे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, नाशिक।